संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरचे नवे फोटो समोर आलेले आहेत। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024ला अपहरण करून हत्या झालेली होती आणि यानंतर केज इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी त्यांना नेल्यानंतरचे धक्कादायक फोटो समोर आलेले। यापूर्वी आरोपींनी मारहाण करताना काढलेले काही फोटो देखील समोर आलेले होते। यामधनं किती क्रूरपणे आणि अमानुषपणे ही हत्या झाली होती हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं आणि आता हे नवीन फोटो समोर आले असून यात मारेकऱ्यांची क्रूरता समोर आलेली आहे। आई सकाळपासून हंबरडा फोडते। आई गळ्यात पडून रडते की मी कुठून आणू तुझ्या दादाला, कुठे आहे, मला वाट बघते मी 1 वर्ष झालं, कुठे आहे दादा। आणि भयान परिस्थिती आहे तिथली, मला लढायचं आहे, मी लढतोय। आज 1 वर्ष झाले। खरं तर आत्तापर्यंत न्याय मिळायला पाहिजे होता, परंतु अजून चार्ज फ्रेम देखील नाही। येणाऱ्या 12 तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे असं सांगितलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे होता आणि या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे होती, आमची ही भावना आहे। हे सर्व आरोपी जे आहेत ते मोकामध्ये टाकलेले आहेत, त्याचा तपास झालेला आहे आणि तपास होऊन आता माननीय न्यायालय हे चार्ज फ्रेम करण्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे। कोर्टाच्या संदर्भात निकम साहेबांनी व्यक्त केली तशी नाराजी मी या ठिकाणी बोलू शकत नाही, कोर्टाच्या विरोधात मी बोलू शकत नाही। परंतु काय आहे की हे समोरचे जे आरोपी आहेत ते गडगंज संपत्तीवाले आहेत, नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे, म्हणून 35-35 वकिलांची फौज लावणे, त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि माफीनामासारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या त्याच्यामध्ये लढवल्या जात आहेत। परंतु लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।